हॅलो फ्रेंड्स, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण लहान मुलांचा फेवरेट नाश्ता बनवणार आहोत। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। तर नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी आपण 4 ब्रेड घेतलेले आहेत। हे आता आपण मिक्सर मध्ये चांगले बारीक करून घेऊया। ह्या पद्धतीचे आपल्याला हे ब्रेड्स दळून घ्यायचे आहेत। आता आपण या ठिकाणी 3 छोट्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता आपण हे सर्व बटाटे असे किसून घेऊया। तुम्ही स्मॅशरने स्मॅश केले तरीही चालतील। आपले बटाटे या ठिकाणी छान असे किसून झालेले आहेत। आता आपण त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरेपूड टाकूया, छोटा चमचा हळद टाकूया, अर्धा चमचा तिखट टाकूया। तिखटाऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स टाकलं तरीही चालेल। अर्धा चमचा ऑरिगॅनो टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया आणि आपण यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ टाकणार आहोत। तांदळाच्या पिठीऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर टाकलं तरीही चालेल। थोडंसं आपण कोथिंबीर टाकूया आणि याला छान असं एकजीव करून घेऊया। आपण याला हाताने मिक्स करूया, ज्यामुळे हे छान असं एकजीव होईल। आता आपण यामध्ये जे ब्रेड्स दळून घेतलेले आहेत ते टाकूया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया। याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला छान असा गोळा मळून झालेला आहे। आता आपण यावर थोडंसं तेल टाकूया आणि याला परत एकदा चांगलं मळून घेऊया। यामध्ये आपण थोडाही पाण्याचा वापर केलेला नाहीये, अगदी बिना पाण्याचाच हा गोळा मळून तयार झालेला आहे। आता आपण याचा थोडासा गोळा घेऊन याला चांगलं असं लांबसर आकाराचं करून घेऊया। आपल्याला या पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे। आता आपण याचे साइडचे कापून घेऊया आणि याला असे कट करून घेऊया। आणि याचा जे गोलसर भाग आहे त्याला असा आकार देऊन त्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने आपल्याला अशी डिझाइन करून घ्यायची आहे। तुम्हाला जशी आवडत असेल तशी तुम्ही यामध्ये डिझाइन करू शकता। असेच आपण सर्व पिठाचे बनवून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हे छान असे आकार करून झालेले आहेत। आता आपण यांना छान गरम तेलामध्ये तळून घेऊया। आपण या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल छान गरमही झालेलं आहे। आता आपण हे स्नॅक त्यामध्ये टाकूया आणि छान लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊया। आपल्याला हे मध्यम आचेवर चांगलं लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हे छान असे तळून झालेले आहेत, मस्त लालसर झालेले आहेत। आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि अशीच आपण सर्व स्नॅक तळून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले मस्त असा नाश्ता बनवून झालेला आहे। आपले छान असे स्नॅक्स रेडी आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। मुलांना खूप आवडतात हे आणि खायला तर खूपच चविष्ट लागतात।
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.